एखादं कायदेशीर काम किंवा थोडं अनलिगल काम जर असेल, अनलिगल काम थोडं लवकर करून घ्यायचं असेल नियमापेक्षा, तर त्याचे हात ओले करावे लागायचे अशी परिस्थिती. अधिकाऱ्यांचे हात ओले केल्याशिवाय काही काम होत नाही अशी पद्धती किंवा म्हण होती. आता तिने ते ओले करून चालत नाही, आता अख्खे धुवून द्यावे लागतात. अगदी साबण सोडा आणून धुवून दिले तरच ते काम होण्याची शक्यता आहे. आणि मग ही जी काही पद्धती बदललेली आहे त्याच्यावरचा एक आवाज लोकशाही मधला, तो लोकशाहीचा आवाज बदलाय, आवाज आपण काढूयात अशी माझी मूळ भूमिका आहे. माझं बॅकग्राऊंड हे सगळं पत्रकारितेचं, एक सामाजिक कार्याचं, सोशल ऍक्टिव्हिटीचं असल्यामुळे आपण तो प्रयत्न तालुक्यामध्ये करूयात असं आपलं म्हणणं आहे. ते यशापर्यंत जाईल का, निवडणुकीच्या विजयापर्यंत जाईल का, ह्याची मला अजिबात चिंता नाही. बरोबर. पण कोणीतरी बोलणारी माणसं तयार झाले पाहिजेत, कोणीतरी आवाज काढणारी माणसं तयार झाले पाहिजेत, कोणीतरी चुकीला चूक आहे आणि बरोबरला बरोबर आहे असं म्हणणारी कोणीतरी माणसं तयार झाली पाहिजेत. म्हणून ही माणसं तयार करण्यासाठीचं काम आम आदमी पार्टीनं सुरू केलंय. आणि मग ती भूमिका घेऊन आपण हे निवडणूक पूर्व कॅम्पेनिंग म्हणून, इलेक्शन पूर्व कॅम्पेनिंग म्हणून आपण येतोय. तर शेवटी ह्या ज्या सगळ्या तक्रारी आहेत, हे असं करत नाहीत, पोलीस ऐकत नाहीत, तलाठी पैसे घेतल्याशिवाय काम करत नाहीत, नोंद लावत नाहीत, खरं काही राहिलंच नाही असं जे आपण म्हणतो, त्याच्यासाठी एकमेव कारण आहे की निवडणुकीमध्ये किती मोठ्या तक्रारी असल्या लोकशाहीमधल्या, त्याचा उपाय हा एका तुमच्या मतदानासाठी दिलेला आहे. म्हणून हातभर तक्रारीचा पोटभर उपाय, मात्र मधाच्या बोटाला बळी पडू नका. शेवटी तुम्हाला जे मतदानाचं बोट दिलेलं आहे ते जर मधाच्या बोटाला बळी पडलं, 100-200 रुपयाच्या पैशाला लालची झालो तर ते अवघड होऊन जाईल. म्हणून आपण ही भूमिका घेतलेली. आपण इतके लालची झाल्याची मानसिकता लोकप्रतिनिधी पण मध्ये तयार झाली, विचारताच नाही. मी एक पोस्ट पाहिली, पोस्ट अशी होती पुण्यामध्ये एका नगरसेवकानं, माझ्याकडे शेव आहे, त्यानं आखाड महिन्यामध्ये 1 किलो चिकन दिला प्रत्येकाला. लोकशाही प्रचंड खाल्लेला, म्हणजे माझं मत आहे का पहिल्यांदा घेणारा तर आज वाटेलच पाहिजे इथपर्यंत. पहिल्यांदा चोरून लपून घेत होते हे बरोबर आहे, त्याचे बाबा इकडे. आता तुम्ही पोस्टर छापून आखाड महिन्यामध्ये चिकन वाटपाचा कार्यक्रम तुम्ही जर करायला लागले तर याचा अर्थ त्यांनी तरी एक तर लोकांना भिकारी समजलेला आहे किंवा लोक तरी ऍक्च्युली भिकाऱ्यासारखं वागायला लागलीत, म्हणून त्याच्या बदलाची गरज आहे. 1 किलो साठी तर लाईनीला उभा राहतो, 2-2 तास लाईनीला उभी होती. नाही, त्याच्याबरोबर आधार कार्ड, त्याच्याबरोबर कुपन, म्हणजे तू त्या नेमकं त्याच प्रभागातला आहे का काय अशी सुद्धा खाली एक टिप आहे. आधार कार्ड आणि कुपन आवश्यक आहे, स्वतःचा मोबाईल नंबर आणि नाव त्याच्यावर लिहिलेलं असलं पाहिजे घेऊन जाणार. लाईनला उभी होती. 1 किलो चिकनची आजची किंमत असेल 160-70 रुपये, बाहेर 200 रुपये धरा. बरोबर. 200 रुपयाच्या एका चिकन साठी तू त्या प्रभागामधून 10-20 रुपये रिक्षाला खर्च करून 10-20 रुपये. राम राम. अरे बदल तर माणसातूनच होणार आहे ना, बदल तर लोकशाही मधूनच होणार आहे ना. बदल तर कोणाला तरी येऊन सांगितल्याशिवाय होणार नाही. राम राम. या 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 इकडे या. काम करायला सुरुवात केली. तुमच्या सगळ्यांच्या सहयोगातून माझी 5 वर्ष पंचायत समितीची पूर्ण झाली. 5 वर्ष तुम्ही ज्या पक्षाकडून, ज्या नेत्याच्या नेतृत्वाखाली निवडून दिलं होतं त्यांच्या बरोबर आपण अत्यंत प्रामाणिकपणे राहिलो. बरोबर. पण लोकशाहीमध्ये कधीतरी वेगळा आपण ज्या रस्त्याने चाललो त्याचा कधीतरी पुनर्विचार करायची गरज असते. भारतीय जनता पार्टी जी मागच्या 15 वर्षापूर्वी होती, 10 वर्षापूर्वी होती, जे काही नेतृत्व होतं, आपण ज्यांच्याकडे पाहून सगळेजण कामं करत होतो, तसं आज मितीला काही राहिलेलं नाही. बरोबर. म्हणजे पहिलं सरकार चांगलं होतं अशी म्हणायची वेळ लोकांमध्ये आलेली आहे. म्हणून हा सगळा विचार असताना आमदार मॅडमला सगळ्या मुदती संपल्यावर त्यांचे जाहीरपणाने आभार मानले. ताईसाहेब, तुमच्या नेतृत्वाखाली मला लोकांनी एवढी मोठी मतं दिली, पंकजा त्यांच्या नेतृत्वाखाली लोकांनी निवडून दिलं. माझ्यासारख्या इतक्या गरीब माणसाला, गळक्या पत्र्यात राहत असलेल्या माणसाला निवडून देणं माझ्यासाठी मोठी गोष्ट होती. बरोबर. पण माझा जो स्वभाव आहे, एखाद्या नेत्याचा हे म्हणजे अकोल्यातलं आमचं विश्वासू घर, ही काही माझी राहण्याचा मूळ स्वभाव नाही. जसं महादेव अण्णा असतील का गेले आयुष्यभर त्यांच्याबरोबर निष्ठेनं राहिले, पण ते काय चुकीचं असं मला म्हणायचं नाही. पांडुरंग खेडकर सर निष्ठेनं राहिले, सुभाष पाटील बुद्धोत निष्ठेनं राहिले, अजून त्यांचे इतर समाजाचे कार्यकर्ते असतील ते निष्ठेने आहेत, वर्षानुवर्ष 3 पिढ्या दादा पाटलापासून आहेत, आप्पासाहेबांपर्यंत आहेत, राजाभाऊंकडे होते. बरोबर. परंतु मी काय म्हणलो, त्याच्यातलं आणखी एक घर
तुमचा विश्वासच आमचे आसुरबा गरजे असतील, अकोल्यातले सोनाबापू गरजे असतील, असं काही एक घर मी होऊ शकत नाही तुमचा, बरोबर. कारण माझा मूळ पायंडा लोकांनी मला मत देत असताना तुमच्या नेतृत्वाबरोबर पक्षाबरोबर मी पत्रकार आहे. सुभाष केकान काहीतरी करू शकतो, सुभाष केकान बोलू शकतो, सुभाष केकान खरेपणाबरोबर राहू शकतो, ह्या पण बाजू मला मत देत असताना निवडून देत असताना होते. त्याच्यामुळं आता मी त्या दृष्टिकोनातून नाही, मला माझं स्वतंत्र विचाराचं काम करायचं. माझा पक्ष मी कुठे गेलो तर लगेच एका दिवसात काही बदल करणार आहे आणि मी लगेच काहीतरी आता जिल्हा परिषदेचं सदस्य आमदार होऊन माझी पार्टी फार महाराष्ट्रात लौकिकाला येणार आहे असं नाही. परंतु एका लहान माणसाचा आवाज होण्यासाठी आपण पार्टीत याचा निर्णय घेतलाय, पार्टी पुढे घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. पार्टी नवं लिडरशिप डेव्हलप करू इच्छित आहे. प्रत्येक गावामधून नवी लिडरशिप, ती ग्रामपंचायतीच्या सदस्यापासून असेल, सेवा सोसायटीच्या सदस्यापासून असेल, नाही तर गणपती मंडळाच्या एखाद्या अध्यक्षापासून असेल, अशी एक नवी लिडरशिप त्या माध्यमातून उभी करायची. त्याचा परिणाम असा आहे की जे काही प्रस्थापित व्यवस्था, पैसा, गुंडगिरी, दादागिरी हे लोकशाहीमध्ये नव्या गोष्टी रुजल्यात, त्या बंद करायच्या हा उद्देश आहे. त्या उद्देशापासून हे सगळं काम करायला सुरुवात करायची पक्षाचं धोरण आहे. हे सगळं बिघडतं का, तर